काय का नाग बना के माटी काय का नाग बना के मुझे लोग लुगाया। माटी काय का नाग बना के मुझे लोग लुगाया। जिंदा नाग जब घर में निकले ले लाठी धमकाया। कबीरा ले लाठी धमकाया, ले लाठी धमकाया। कबीरा 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 पूज्य भंते जी, जिंदा बाप कोई ना पूछे मरे बाद पुजवाया। जिंदा बाप कोई ना मुझे मरे बाद पुजवाया। मुट्ठी भर चावल लेके हो मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया। कौवे को बाप बनाया। कबीरा 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 बाबा साहब के गुरु कबीर जी की वाणी है और यही सत्य है। ये दुनिया कितनी बावरी है। ये दुनिया कितनी बावरी है, बावरी है, बावरी है, बावरी है। ये दुनिया कितनी बावरी है। जो पत्थर पूजे जाए, जो पत्थर पूजे जाए। घर की चकिया कोई ना पूजे। घर की चकिया कोई ना पूजे। जिसका पिसा खाए, जिसका आटा खाए। कबीरा
किसी ने मुझे पूछा कौन जात हो भाई, मैंने कहा मैं दलित हूं, उसका समाधान नहीं। क्या बात है बिलाल भाई, ऐसे रखना कंटिन्यू। किसी ने मुझे पूछा कौन जात हो भाई, मैंने कहा मैं दलित हूं, उसका समाधान नहीं हुआ। मैंने कहा मैं बुद्धिस्ट हूं, उसका समाधान नहीं हुआ। उसने कहा किस में आते हो, मैंने कहा मैं गंदी गाली में आता हूं। मैंने कहा गंदी नाली में आता हूं। मैंने कहा अपने बाहर फेंकी थाली में आता हूं, उसका समाधान नहीं हुआ। उसने फिर से पूछा क्या हिंदू में नहीं आते हो, मैंने कहा आता हूं ना साहब, मैं हिंदू में भी आता हूं, लेकिन जब जब इस देश का चुनाव आता है तभी हिंदू में आता हूं, अन्यथा नहीं आता हूं। फिर उसने पूछा, बड़ी चालें चलते हैं वो लोग, रंग बदलते हैं गिरगिट की तरह, क्योंकि गिरगिट भी आजकल आत्महत्या कर रहा है। इंसानों का रूप और रंग देखकर गिरगिट भी मरने लगा है, क्योंकि लोग अपने आप में मशहूर होने में मशगूल है। और इसीलिए मैं इन रेलवे कर्मचारियों को नम्र निवेदन करता हूं कि अभी फोटो सेशन कृपया बंद करें। बाद में हम सारे लोग फोटो निकाले मिलकर, क्योंकि अभी जो मैं बोलने वाला उसके तरफ ध्यान नहीं जाएगा। CCS डायरेक्टर कंचन ठाकुर साहब, इनके ओर से 1000 रुपये का धमदान आया है, 2000 रुपये आए। जोरदार तालियां ठाकुर साहब के लिए, क्योंकि अभी मैं कुछ कहने वाला हूं। ठाकुर साहब जी, आप सबसे निवेदन है कि फोटो सेशन प्लीज बंद करें। लाइव चल रहा है, पूरा देश देख रहा है, और मैं कुछ कहने जा रहा हूं, ये बात कोई कहेगा नहीं। उसने मुझे फिर से पूछा अनिरुद्ध भाई क्या खाते हो, मैंने कहा वो जो दलित खाता है। नहीं मतलब क्या क्या खाते हो, अरे भाई तंगी रही तो घर में अचार खाता हूं, कुछ भी नहीं रहा तो बीवी का मार खाता हूं। उसने फिर से पूछा मांस मटन अंडी मच्छी खाते हो, मैंने कहा खाता हूं ना साहब, मांस मटन तभी खाता हूं जब इस देश में चुनाव आता है तभी खाता हूं, अन्यथा नहीं खाता। ये समझने वालों के लिए ठाकुर साहब। और फिर उसने लास्ट में मुझे पूछा, ये बड़ा गहरा सवाल है, केंद्रित करना अपना मन। वो कहता है अनिरुद्ध भाई को अच्छा काम किया, मैंने किया साहब अच्छा काम किया। उसने पूछा अच्छा काम किया, मैंने कहा किया, कौन सा काम? 100 दिन तालाब में काम किया, 100 दिन रेलवे में काम किया, पूर्णा में काम किया, रोड पर काम किया, और आते जाते बड़े लोगों को ठाकुरों को सलाम किया। ये अपने ठाकुर नहीं, दूसरे ठाकुर, ये हमारे ठाकुर साहब है। इन ठाकुर साहब के लिए जोरदार ताली, क्योंकि ये मूवमेंट के ठाकुर है। क्या बात है ठाकुर साहब। उसने कहा 100 दिन तालाब में काम, मैंने कहा 100 दिन तालाब में काम किया, 100 दिन रोड पर काम किया, 100 दिन आमदार खासदारों के पीछे गुलामी करने का काम किया। उसने फिर से पूछा बहुत बढ़िया कोई काम किया, मैंने किया ना साहब, एक काम मैंने अच्छा किया। इस देश में मैंने 2014 से लेकर 2024 तक मेरे बाप का संविधान 2 गुंडों के हाथ में दिया, यही सबसे बड़ा काम किया, क्योंकि मैं दलित केवल चुनाव में काम करता हूं, अन्यथा मैं घर में बैठता। एवढी बदमाशी आमची सुरू आहे। भाषणासाठी आम्ही आसूसलेले आहोत, पटाईत आहोत, आणि कार्यक्रमासाठी तुम्ही आमच्या महिला रात्री 9-10 वाजता येता। आत्ता आमचा कार्यक्रम संपूर्ण आम्ही गावाला जातो, वर्षभर फिरत असतो माऊल्यांनो, आणि आपण लेट येतात। आता तुमच्या पुढे कार्यक्रम किती तास करायचा, आणि करायचं तर करायचं, संविधानाचं पहिलं गाणं मांडायचं। संविधानाचं अमृत महोत्सव सुरू आहे, पूज्य भंतेजी बसले आहेत, माननीय गोल्डमॅन साहेब गेलेला अत्यंत तळमळीचा तरुण कार्यकर्ता तुमच्यापुढे बोलून गेलेला आहे, डिसिप्लिन मेंटेन करून गेलेला आहे। आणि म्हणून समस्त रेल्वे आयोजकांसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करा आणि सादर करतो नवीन गीत, नया गीत। बाबा साहब के संविधान को समर्पित करने के लिए हमारे सौरभ मेश्राम ने इसे लिखा है, बहुत ही सुंदर गीत है। और आज हम ये गीत यहाँ पूर्णा में पहली बार लॉन्चिंग करने जा रहे हैं। जोरदार तालियां पूर्णा के लिए, ये पहला गीत है जो पूरा देश देखेगा। बिलाल भाई, काशीनाथ गायकवाड यांच्याकडून 100 रुपये, धन्यवाद।
रेल्वे रिटायर्ड गार्ड काशीनाथ गायकवाड. संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं. माऊल्यांनो खरं आहे ना हे? ताकद आली ना, लई बळ आलं ना संविधानामुळे. संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं. काळोखातून ज्योत पेटवत रान मोकळं केलं. बाभीमा 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 संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं. संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिलं. काळोखातून ज्योत पेटवत रान मोकळं केलं. बाभीमा 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 बाभीमा
अस्पृश्याचा कलंक होता आमच्या माथी. जोहार माझा डॉक्टर गोल्डमॅन म्हणून गेले. गड्यातलं गाडगं पाठीमागचा फणा. एक पिढी बर्बाद झाली नव्हे, हजारो पिढ्या बर्बाद झाल्या. अरे या अस्पृश्याचा दणका छत्रपती शिवाजी महाराजांना बसला. राज्याभिषेक गागा भट्टांनी केला आणि करोडो 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 अब्जो सोनं तो घेऊन गेला. डाव्या पायाच्या अंगठ्याच्या ठशाने राज्याभिषेक केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाला म्हणजे छावाला छत्रपती संभाजी महाराजाला मनुस्मृतीप्रमाणे कापण्यात आलं. पोरींनो, औरंगजेबाने मारलं हे वेगळं, पण मनुस्मृतीप्रमाणे त्यांची जीभ कापण्यात आली, हातपाय कापण्यात आले, गळा कापण्यात आला, कान कापण्यात आला, बॉडी कापण्यात आली. पण त्याच माझ्या संभाजी राजाला, त्याच माझ्या छावाला अरे गोविंद गणपत नावाच्या महाराणी एक एक तुकडा जमा करून अंत्यविधी केला. हा इतिहास मात्र साक्षी आहे. त्याचं नाव गोविंद गणपत आहे. गोविंद गणपत बल्हाळ. आणि माझ्या संभाजी राजाला तुम्ही मारलात, मनुस्मृतीप्रमाणे मारलात. आणि म्हणून अस्पृश्याचा बदला घेण्यासाठी 500 महारांना वेळ मिळाली इंग्रजांसोबत लढण्याची. आणि ते 500 महार संभाजी राजाचा बदला घेतात. कारण संभाजी राजांच्या दरबारात जात-पात नव्हती आणि म्हणून संभाजी राजाला मनुस्मृतीप्रमाणे मारलात. म्हणून गड्यातलं घाडगं मिटवण्यासाठी इंग्रजांशी तह करतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीतील 500 महार संभाजी राजाचा बदला घेतात. 28,000 पेशव्यांना कापून काढतात. 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव जन्माला येतो. आणि ती माणसं मी पुन्हा येणार, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणतात. आणि तुम्ही जयंतीच्या वेळेस मतदान करता, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि हा स्पृश्याचा कलंक कधी पुसणार तुम्ही? कवी सौरभ म्हणतो, अस्पृश्याचा कलंक होता आमच्या माथी. अन जाळलीस आपुल्या कलमाने मनुस्मृती. जग हे सारे ताकीद आहे तुझीच रे पाऊल. जग हे सारे ताकीद आहे तुझीच रे पाऊल. काळोखातून ज्योत पेटवत रान मोकळ केला. बाभीमा 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 संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिला. संविधान लिहून भीमा तू जगण्याचं बळ दिला. काळोखातून ज्योत पेटवत रान मोकळ केलं. वा भीमा माऊल्यांनो, अंगावरती काटे येतात का? गुटकर बाबासाहेब जर पैदा झाला नसतात तर जयंतीच्या दिवशी चंद्रपुरातली माय सूप समजते? सूप, सुपामध्ये तांदूळ असतात बघा, सूप समजते ना? सुपामध्ये तांदूळ होते
आणि तांदूळ माऊलीने ठेवलं आणि जयंतीच्या दिवशी पांढरी साडी घातली आणि मैदा ठेवला. मैदा कशाचा? आपण मैद्याची भाकर काहीतरी बनवून खातो ना मैदा. आणि मग एक मुलगा आला विचारायला, आजी तू मैदा कशा काय बनवते ग? अरे लेकरा, बाबासाहेबांची जयंती बनवते का म्हणे, आज काय गोडधोड बनवते मैद्याचं काहीतरी. पण त्याची लेकरांनी प्रश्न विचारला, आजी लई गुण गाते म्हणे बाबासाहेबांचा. काही नाही तर काय, एक प्रश्नाचं उत्तर दे म्हणे. विचार की म्हणे लेकरा, बाबासाहेब पैदा झाला नसता तर? आजीनं घेतलं सुपातला मैदा मुठभर. बाबासाहेबाला प्रश्न विचारणारी आजीनं उत्तर दिलं. लेकरांना विचारला प्रश्न, बाबासाहेब पैदा झाला नसता तर? आजीनं मुठभर उचलला मैदा आणि म्हणलं, लेकरा बाबासाहेब पैदा झाला नसता तर आमचा बारीक बारीक मैदा झाला असता. बाबासाहेब पैदा झाला नसता तर आमचा बारीक बारीक मैदा झाला असता. एका वाक्यात उत्तरे द्या. म्हणून साहेब बना, कलेक्टर बना. म्हणून आमच्या चक्रवर्तीची मुलगी UPSC करते आहे. म्हणून आमच्या चक्रवर्तीची मुलगी सुप्रीम कोर्टात आहे. तुम्हीही व्हा. साहेब जसे बोलून गेलेत, याचे गोल्डमॅन म्हणा, बिझनेसमॅन म्हणा. कंडक्टर म्हणून मजुरी करत नका राव. नवरा भेटला, कोण आहे? कंडक्टर आहे. घंटी मारली शाळेची. साहेब म्हणा. आणि हे सगळं साहेब म्हणत असताना बाबासाहेब आंबेडकरांची आजी काय म्हणते पहा. तुम्हाला सांगते आहे, बारीक बारीक मैदा झाला असताना आजी म्हणते आहे, बिलाल भाऊ क्या बात है, तेरे जैसा साउंड मुझे, मैं लखनऊ में था इस साल 14 अप्रैल में लखनऊ में था. 2 लाख पब्लिक थी, लेकिन तेरे जैसा अच्छा साउंड लखनऊ में भी नहीं था. जोरदार तालियां. परभनी जिले की शान है ये हमारे बिलाल भाई है. इंशाअल्लाह. माझी आजी म्हणायची, ओवी ही जात्यावर. ठाकूर साहब, माझी आजी म्हणायची, ओवी ही जात्यावर. भीमा बनला सावली, भीमा बनला सावली, भीमा बनला सावली. कोटी कोटींच्या माथ्यावर, बिलाल कोरस एक बार देख ले बेटा. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी ही जात्यावर. भीमा बनला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. नाही खुर्ची टेबल, कधी बसला पोत्यावर. नाही
नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर महाजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर महाजचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर मी नाही म्हणत पोरींनो मी नाही म्हणत माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर भीमा बनला सावली कोटी कोटीच्या माथ्यावर नाही राहिला विश्वास आता एकाही नेत्यावर मी नाही म्हणत माझी आजी म्हणते जी आजी पुढं बसली आमची हिरव्या लुगड्यामध्ये ती आजी म्हणते माझा विश्वास नाही म्हणते नेत्यांवर कारण नेतेगिरीचा छंद आहे काम मात्र बंद आहे नाही राहिला विश्वास काही नेत्यावर देखी करू नका किरण त्यांच्या पडेल पथ्यावर देखी करू नका किरण त्यांच्या पडेल पथ्यावर चला पोरींनो आता माझ्याकडे पहा मी तुम्हाला 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करतो आहे फक्त मुलींसाठी या प्रश्नाचं उत्तर द्या पोट फाटला चिंध्या झाल्या पोट फाटला चिंध्या झाल्या त्यातील मी एक चिंधी ग चिंधी ग पोटामधल्या पिण्यासाठी एकच गर्दी झाली ग कोट फाटला चिंध्या झाल्या त्यातील मी एक चिंधी ग कोटामधल्या पिण्यासाठी एकच गर्दी झाली ग कोटामधल्या पेनासाठी एकच गर्दी झाली ग दीक्षाभूमीला गर्दी झाली ग चैत्यभूमीला गर्दी झाली ग गाणं ऐकायला गर्दी झाली ग नाचायला गर्दी झाली ग जयंतीला गर्दी झाली ग बाबासाहेबांचं काम बंद राहिलंय ग या प्रश्नाचं उत्तर ज्या मुलीने दिली तिला 2000 रुपयाचं बक्षीस कोट फाटला चिंध्या झाल्या त्यातील मी एक चिंधी ग फुई 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 पाऊस पडतो दारावरती अडतो ग धम्माईला वंदन करतो पुन्हा कुशीत पुन्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आला लेकाचा घर फोडू फोडू आला धम्माईला वंदन करतो पुन्हा कुशीत जळतो ग माझी धम्माई
आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावरी कोटी कोटीच्या माथ्यावर 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 माथ्यावर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक मिनिट थांबा एक मिनिट मी आलो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ए पोरा वाचून टाका रे ते लोक मग हे करतात हा ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे माजी सेक्रेटरी बुद्धवासी विलास मुंगे यांच्या आज प्रथम पुण्यनिमित्त 1000 रुपये दिले जोंधळे प्रेसिडेंट SC/ST साई चिंता खरगे साहेब खरगे पूर्ण आहे 1000 रुपये चक्रवर्ती दादा वाघमरे यांच्याकडे 1000 धन्यवाद जोरदार ट्रेनचा कडकडा थँक्यू